सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यामधील टेंभू गावामध्ये आई चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या निराधार आश्रमामध्ये महिलेकडून लहान मुलींवर अन्याय करत अवैध धंद्यांची विक्री करण्यास भाग पाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तसेच आधार संस्थेच्या माध्यमातून अनेक महिलांना वेश्या व्यवसायामध्ये गुंतवलं गेलेलं आहे। हा समाजाला काळीमा फासणारा प्रकार कराड येथील टेंभूमध्ये घडलाय। या सगळ्या प्रकाराबाबत राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या नक्की प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेतले आहेत आमचे साताराचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। पाहूया। साताऱ्यातल्या कराडमध्ये एका निराधार आश्रमामध्ये एका महिलेकडून मुलींची आणि तिच्याकडे निराधार ज्यांना आधार नाही अशा महिलांची छळ केला गेलेलाचा व्हिडिओ लोकशाही मराठीने प्रसारित केला। या संदर्भामध्ये लोकशाही मराठीने आवाज उठवला आणि त्यानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रतिक्रिया यायला लागल्या। महिलांचा आदर करणारा सातारा जिल्हा आहे, त्यामुळं या रेखा सकट यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि याची पाळंमुळं पोलीस यंत्रणेनं खोदून काढली पाहिजे। कराडपासून टेंभू या ठिकाणी आई अनाथ आश्रम जी आहे, म्हणजे आईच्या नावावर यांनी कलंक लावलेला आहे एका प्रकारे, आणि याला कुणी तर राजकीय पाठबळ घातल्याशिवाय असं प्रकार काही चालणार नाही। यांच्या कठोर कारवाई झाली पाहिजे आणि समजा ही कठोर कारवाई करत नसेल राज्य सरकार तर मग ह्याला जनता त्या प्रकारे त्या अनाथ आश्रमाला उत्तर देईल, त्या संचालक मंडळाला उत्तर देईल। लोकशाही न्यूजनं खरं ही पहिली बातमी दाखवली आणि लोकशाही न्यूजचं खरं याच्याबद्दल आभार मानलं पाहिजे, कारण वारंवार हे प्रतिनिधी आहेत लोकशाहीचे, ते अनेक असे प्रकारचे बातम्या दाखवत राहते। यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, जे कोणी धंदे करत असेल यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। जी अनाथ आश्रमचा त्या तिथं जर तुम्ही पाहिलं, मी ते व्हिडिओ पाहिले, त्या मुलींना लहान मुलींना ज्यांना काही कळत नाही त्या मुलींना पाय चेपायला लावणे, स्वच्छता करायला लावणे, असे बरेचसे प्रकार आहेत। आणि हे जर प्रकार जर तुम्ही त्या मुलीने ऐकलं नाही, त्यांना मारहाण केली जाते, हे खरोखर वाईट प्रकार आहे। या सगळ्यावर आळा बसवला पाहिजे आणि लोकशाहीने हा विषय आणि हा मुद्दा खरोखर जनतेसमोर आणला, त्याबद्दल लोकशाहीचा आम्ही आभार मानतो। हे प्रकरण आहे हे कशा पद्धतीने पोलीस अधीक्षक समीर शेख हे हाताळणार आहेत ते देखील येणाऱ्या काळात आपल्याला पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आता संपूर्ण या प्रकरणावरती लोकशाहीची मात्र करडी नजर असणार आहे। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।